7 दिवस आधी पारायण सुरू करणाऱ्याला दत्तगुरूंची कृपा नक्की मिळते. दत्त जयंती उपाय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. श्रद्धेचा आरंभ. दत्त जयंती हा फक्त सण नाही तर दत्तगुरूंची कृपा अनुभवण्याचा पवित्र क्षण आहे. ज्या भक्ताने 7 दिवस आधी पारायण सुरू केलं तो आपलं मन, विचार आणि जीवन शुद्ध करतो. दत्तगुरूंच्या चरित्रांचं वाचन म्हणजे आत्मशुद्धीकरणाची साधना आहे. या 7 दिवसात शरीर आणि मन भक्तीने न्हाऊन निघतात. पारायण सुरू करताना संकल्प घ्या, हे दत्तगुरू माझ्या घरात आणि मनात तुमचं स्थान अखंड राहो. 7 दिवसांची ही साधना दत्तगुरूंच्या कृपेचा द्वार उघडते आणि जीवनात नवी शांती आणते. भाग 2. पूजा मांडणीची सुरुवात. पूजा सुरू करण्यापूर्वी एक स्वच्छ पाट किंवा चौरंग घ्या. त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र नीट अंतरून ठेवा. घरात दत्तगुरूंची मूर्ती किंवा पवित्र छायाचित्र असेल तर ते पाटावर प्रतिष्ठित करा. छायाचित्रासमोर एक विड्याचं पान ठेवा. त्यावर अक्षदा वहा आणि गणपती बाप्पाच्या नावाने एक सुपारी ठेवा. बाजूला दुसरं पान ठेवा, त्यावर अक्षदा वहा आणि दत्तगुरूंच्या नावाने सुपारी ठेवा. या तयारीत श्रद्धेची ऊर्जा असते. हा क्षण घरात दैवी वातावरण निर्माण करतो आणि खरी उपासना इथूनच सुरू होते. भाग 3. कलश स्थापना विधी. कलश ठेवण्याच्या जागी प्रथम अक्षदा अर्पण करा. मग पवित्र जलाने भरलेला कलश ठेवा. त्या कलशाला 5 विड्याची पाने लावा आणि वर शुभ नारळ ठेवा. नारळावर अष्टगंध वहा आणि मनात म्हणा, हे दत्तगुरू आमच्या जीवनात मंगल घडू दे. कलश ही पंचमहाभूतांची प्रतिकृती आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांचे एकत्र स्वरूप. त्यामुळे कलश स्थापनेला सर्वोच्च महत्त्व आहे. श्रद्धेने स्थापन केलेला कलश घरात आनंद, सुख आणि शांततेचं वातावरण निर्माण करतो. भाग 4. अलंकार आणि हार अर्पण. कलशाला आणि दत्तगुरूंच्या मूर्तीला हार अर्पण करा. फुलांचा सुगंध भक्तीने त्यांच्या चरणी समर्पित करा. हार घालताना मनात कृतज्ञतेची भावना ठेवा, कारण हा अलंकार केवळ शोभेसाठी नसून भक्तीच्या भावनांचं प्रतीक आहे. प्रत्येक फुलात आपली श्रद्धा, नम्रता आणि प्रेम गुंफलेलं असावं. या क्षणी मन पूर्णतः गुरूंच्या चरणी समर्पित असावं. हात जोडून शांतपणे म्हणा, हे गुरुदेव माझ्या आयुष्यात प्रेम, समृद्धी आणि शांती राहो. फुलांचा हा सुगंध घरभर पवित्रतेचा प्रसार करतो. भाग 5. गणेश वंदना आणि प्रारंभ. सर्व शुभ कार्याप्रमाणे पूजेची सुरुवात गणपती वंदनाने करा. गणेश स्तोत्र पठण केल्याने सर्व अडथळे दूर होतात. श्री गणेश म्हणजे बुद्धी, यश आणि प्रारंभाचा अधिपती. म्हणून दत्तपारायण सुरू करण्यापूर्वी गणपतींचं स्मरण आवश्यक आहे. आरंभाचा प्रत्येक क्षण शुद्ध भावनेने भरलेला असावा. गणेश स्तोत्र पूर्ण झाल्यावर मन शांत करा आणि दत्तगुरूंच्या चरित्रांचं पारायण प्रारंभ करा. त्या क्षणी भक्त आणि गुरु यांचं मन एकरूप होतं. हीच साधनेची खरी सुरुवात आहे. भाग 6. पारायणाचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी अध्याय वाचताना मन पूर्ण स्थिर ठेवा. प्रत्येक शब्द आत्म्याने अनुभवत वाचा. दत्तगुरूंच्या चरित्रातून संयम, क्षमा आणि दयाळूपणाचा संदेश मिळतो. हा दिवस भक्तीचा पाया आहे. वाचनानंतर दत्तगुरूंची आरती करा आणि मनात प्रार्थना करा, हे गुरुदेव माझं मन सदैव तुमच्या नावात गुंफलेलं राहू. पहिल्या दिवसाचं वाचन जितकं भावपूर्वक तितकंच पुढचं पारायण अधिक फलदायी ठरतं. श्रद्धेचा हा आरंभच कृपेचा आरंभ असतो. भाग 7. 7 दिवसांची साधना. दररोज ठरलेल्या वेळेला एक अध्याय वाचा. हे 7 दिवस मन, शरीर आणि विचार यांचे एकत्र शुद्धीकरण करतात. दत्तगुरूंच्या नामजपाने नकारात्मकता नाहीशी होते आणि मनात शांतता निर्माण होते.
प्रत्येक दिवशी वाचन झाल्यावर आरती करा आणि दत्तगुरूंच्या चरणी नमस्कार करा. 7 दिवस 7 परीक्षांसारखे आहेत. श्रद्धा, संयम आणि सातत्याची कसोटी. पण ज्याने हे पूर्ण केलं त्याच्या जीवनात गुरूंचा आशीर्वाद कायम बसतो. भाग 8. आरती आणि भक्तीचा प्रकाश. आरती म्हणजे भावनांचा दिवा आणि भक्तीचा प्रकाश. दररोज पारायणानंतर दीप प्रज्वलित करा आणि आरती गा. त्या ज्योतीत दत्तगुरूंचं तेज झळकतं. आरतीच्या शब्दांवर मन केंद्रित करा. मनातील सर्व चिंता विसरून जा. ज्योतीकडे पाहताना अंतःकरणातील अंधार नाहीसा होतो. आरती केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचा प्रवाह निर्माण होतो. प्रत्येक दिवसाचा शेवट आरतीच्या प्रकाशात करा, कारण हा प्रकाशच गुरूंच्या कृपेचा साक्षीदार आहे. भाग 9. नैवेद्य अर्पणाची भावना. दत्तगुरूंना प्रेमाने नैवेद्य अर्पण करा. पुरणपोळी, साधी चपाती, भाजी, खीर आणि पापड अर्पण करा. नैवेद्य दाखवताना मनात म्हणा, हे गुरुदेव, माझ्या भावना, परिश्रम आणि प्रेम तुमच्या चरणी अर्पण आहे. अन्न शुद्ध भावनेने बनवा, कारण दत्तगुरूंना भक्तीची चव सर्वात प्रिय आहे. नैवेद्यानंतर एका सुहासिनी स्त्रीला आणि एका लहान मुलीला जेवायला बोलवा. जर कोणी उपलब्ध नसेल तर नैवेद्य वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित करा. ही सेवा दत्तभक्तीची सर्वोच्च रूप आहे. भाग 10. उद्यापनाची तयारी. 7 दिवसांचं पारायण पूर्ण झालं की दत्त जयंतीच्या दिवशी उद्यापन करा. घर स्वच्छ करा. पूजास्थळ नव्या फुलांनी सजवा. कलश आणि मूर्तीला ताजे हार अर्पण करा. सकाळी शेवटचा अध्याय वाचा आणि आरती करा. दत्तगुरूंना नैवेद्य दाखवा आणि प्रसाद वाटा. उद्यापन म्हणजे गुरूंच्या कृपेचा आभार मानणं. या दिवशी मनात नम्रता आणि आनंद ठेवा. श्रद्धेने केलेलं उद्यापन आयुष्यात नवीन दिशा देतं आणि कृपादृष्टी सदैव टिकवून ठेवतं. भाग 11. 7 दिवसांचा अर्थ. 7 दिवस आधी पारायण सुरू करणं म्हणजे मनाची आध्यात्मिक तयारी. पहिल्या दिवशी जप सुरू होतो आणि 7व्या दिवशी श्रद्धेचं फूल उमलतं. 7 दिवस म्हणजे 7 पायऱ्या. श्रद्धा, संयम, नम्रता, त्याग, विश्वास, प्रेम आणि शांती. या 7 गुणांवर चालणारा भक्त नक्कीच दत्तगुरूंच्या कृपेस पात्र ठरतो. ही साधना मनातील दोष आणि नकारात्मकता दूर करून आयुष्यात नवे तेज आणते. 7 दिवसात भक्तीची मुळे घट्ट रुजतात. भाग 12. उच्चार आणि आदराची शुद्धता. प्रत्येक मंत्र आणि अध्याय उच्चारताना संपूर्ण आदर ठेवा. शब्द शुद्ध, स्वर नम्र आणि भावना गहिऱ्या असू द्या. दत्तगुरूंचं नाव घेताना मन एकाग्र ठेवा. श्रद्धा आणि उच्चार यांचा संगम झाला की कृपेचा प्रवाह वाढतो. पूजेतील प्रत्येक कृती ध्यानपूर्वक करा. हे शब्द केवळ उच्चारले जात नाहीत, तर आत्म्याला शुद्ध करतात. भक्ती म्हणजे शब्दापलीकडचं मौन, जेव्हा प्रत्येक उच्चार गुरूंच्या नामात विलीन होतो. भाग 13. घरातील सात्विक वातावरण. पूजेच्या काळात घरातील शांती आणि पवित्रता राखा. अनावश्यक वाद, राग किंवा कटुता टाळा. दत्तगुरू जिथं सात्विकता असते तिथंच स्थिरावतात. सकाळी सुगंधित धूप लावा आणि संध्याकाळी दीप प्रज्वलित करा. घरात दैवी संगीत वाजवा, ज्यामुळे मन प्रसन्न राहतं. पारायणादरम्यान वातावरणात सात्विकता वाढवणं महत्त्वाचं आहे. घर शांत, स्वच्छ मन आणि भक्तिपूर्ण विचार. याच वातावरणात दत्तगुरूंचं नाम अधिक प्रभावी ठरतं. भाग 14. कृपेचा अनुभव. 7 दिवसांचं पारायण संपल्यानंतर त्यांचा परिणाम आयुष्यभर टिकतो. मन शांत होतं, विचार निर्मळ होतात आणि गुरूंचं अस्तित्व जवळ जाणवतं. कधी आर्थिक सहाय्य मिळतं, कधी मानसिक स्थैर्य, तर कधी हरवलेली आशा परत मिळते. हीच दत्तगुरूंची कृपा आहे. ते भक्तांच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवतात. 7 दिवसांचं पारायण म्हणजे दैवी कृपेचं दार उघडणं. श्रद्धेने चाललेला प्रत्येक पाऊल गुरूंच्या आशीर्वादाने प्रकाशमान होते. भाग 15. समारोप आणि नवी दीक्षा. पारायण संपल्यानंतरही दत्तगुरूंचं नाम सतत जपत राहा. दररोज थोडं वाचन करा
आणि आरती करा. ही साधना सतत चालू ठेवल्यास आयुष्यात स्थैर्य येते. शेवटी एक वचन द्या, हे गुरुदेव, मी सदैव तुमच्या मार्गावर राहील. हे वचन तुमचे रक्षण करील. दत्तगुरूंचं नाव हृदयात ठेवा. कृपा तुमच्यावर अखंड राहील. पारायण म्हणजे केवळ 7 दिवसांची पूजा नाही, तर आयुष्यभर टिकणारी आत्मशांतीची दिशा आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत. श्री गुरुदेव दत्त.